उन्हाळा आला की तुळशीची सर्वात मोठी समस्या काय असते माहीत आहे का? पानं ही पिवळी पडत असतात, तुळस ही कोमेजत असते, पानं ही लोंबतात आणि मग मात्र आपण घाबरतो. आपण म्हणतो की नेमकं काय चुकलं किंवा आता उन्हामुळे मात्र आपल्या कुंडीतील तुळस ही राहते की नाहीशी होते. सो मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे हिडन सिक्रेट गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे तुमची तुळस उन्हाळ्यात देखील हिरवीगार, घनदाट आणि टवटवीत राहणार आहे. सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो मंडळी, ही काहीशी कंडिशन गेल्या 8 दिवसापूर्वी माझ्या तुळसची होती. पूर्णपणे पानं ही लोंबलेली होती, काही पिवळी पानं जी होती ती मात्र गळत होती. शिवाय भरपूर अशा ज्या काही मंजिरी आहे किंवा तुळशीच्या जे काही बी आहे त्या देखील मात्र तुळसवर आलेल्या होत्या. तर सर्वात महत्त्वाचं काय असतं की उन्हाळ्यामध्ये तुळस ही का सुकत असते? तर तुळस सुकण्यासाठी मात्र 3 मुख्य कारणं आहेत. त्यातील सर्वात पहिलं कारण म्हणजे ओव्हर सनलाईट, दुसरं म्हणजे ओव्हर वॉटरिंग आणि तिसरं म्हणजे मातीतील न्यूट्रिएंट्सची कमतरता. तर मातीमध्ये न्यूट्रिएंट्सची कमतरता कमी झाल्यामुळे देखील तुळस ही खराब होत असते. पण खरी गोष्ट म्हणजे काय, तर आपण ज्यावेळेस तुळसची केअर करत असतो ती देखील कधीतरी चुकत असते किंवा चुकीच्या पद्धतीने करत असतो. त्यामुळे तुळसची अशी काहीशी कंडिशन ही होत असते. चला तर मग आता पटकन हिडन टिप्स देखील पाहूया. सो सर्वात पहिली टिप म्हणजे काय, तर मॉर्निंगची सनलाईट. तुळसला फक्त सकाळचं 2 ते 3 तासाचं माइल्ड असं सनलाईट द्या. म्हणजे काय होतं, दुपारच्या जो काही कडक असा उन्हाचा तडाखा असतो त्याचा जो काही त्रास आहे तो आपल्या या तुळसला होणार नाही. कारण तुळस ही एक सेन्सिटिव्ह असं प्लांट आहे. दुपारच्या डायरेक्ट कडक उन्हाने तुळसची पानं जळू शकतात. त्यासाठी मात्र तुळशीला दुपारच्या वेळी तुम्ही एखाद्या शेड नेटमध्ये ठेवा किंवा ज्या ठिकाणी पार्शल शेड असेल अशा ठिकाणी ठेवा. यानंतर वळूया आपल्या तुळशीला द्यायचा 1 नंबरचा जो काही कॉम्बो आहे, जो की अतिशय सिंपल आहे आणि पॉवरफुल देखील असणार आहे. पण आज जो काही उपाय आपण तुळसवर करणार आहोत त्याआधी मात्र मी सकाळी संपूर्ण जी काही तुळसची माती होती ती उकरून घेतलेली होती. म्हणजे माती ही पूर्णपणे मोकळी करून घेतलेली होती. त्याआधी 1 दिवस मात्र तुळसला पाणी बंद केलेलं होतं, जेणेकरून माती ही पूर्णपणे कोरडी झाली की तिला उकरली तर एअर सर्क्युलेशन मात्र कुंडीमध्ये व्यवस्थित होत असतं. शिवाय तुळसच्या मुळांच्या शेवटच्या टोकापर्यंत देखील व्यवस्थित त्या ठिकाणी एअर सर्क्युलेशन होत असतं. सो ही छोटीशी गोष्ट मात्र आठवड्यातून किंवा 15 दिवसातून तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. चला तर मग आजच्या या सिक्रेट कॉम्बो विषयी जाणून घेऊया. सो या ठिकाणी मी जो काही कॉम्बो घेणार आहे तो अगदी फ्रीच्या गोष्टी या ठिकाणी वापरणार आहे. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी या ठिकाणी केळीची साल पावडर वापरत आहे आणि तयार केलेला हा कॉम्बो 10 ते 12 इंचच्या कुंडीसाठी म्हणजे 3 कुंड्यांसाठी मी एकत्र बनवून घेत आहे. सो या ठिकाणी केळी साल पावडर घेतलं, त्यानंतर कलिंगड साल पावडर घेतलेलं आहे. तर कलिंगड साल पावडर हे कसं तयार करायचं या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी नुकताच तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर मंडळी, कलिंगड साल या सालीच्या पावडरमध्ये भरपूर असं पोटॅशियम असतं, कॅल्शियम असतं आणि फॉस्फरस देखील असतं. यामुळे झाडाची ग्रोथ फास्ट होते. शिवाय आपलं जे काही प्लांट आहे ते देखील हेल्दी होत असतं आणि स्ट्रॉंग देखील राहत असतं. यानंतर जी काही कलिंगडची साल मी कशी बनवली किंवा त्यापासून लिक्विड फर्टिलायझर देखील तयार केलेलं होतं, त्या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे. सो नक्की चेकआउट करा आणि तुम्ही देखील आता उन्हाळ्यामध्ये कलिंगडच्या सालीपासून अशी पावडर बनवून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या 6 महिन्यांना तुम्हाला तो उपयोगी ठरणार आहे. तर असं आहे, तर यामध्ये जे काही नॅचरल वॉटर कंटेंट असतं म्हणजे सालीमध्ये, प्लस या सालीचे पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, शिवाय मायक्रोन्यूट्रिएंट असतात. याचा संपूर्ण जो काही फायदा आहे तो तुळशीची माती थंड राहण्यासाठी मदत होत असतं. शिवाय कलिंगडाच्या सालींमुळे उन्हाळ्यामध्ये जी काही हीट स्ट्रेस असतो तो देखील मात्र कमी होत असतो. त्यामुळे आपले प्लांट्स देखील फ्रेश राहत असतात. सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॉइश्चर देखील बॅलन्स राहू द्यायचं काम या सालींचं पावडर करत असतं. सो या ठिकाणी मी एका तुळशीच्या कुंडीला 1 छोटा चमचा केळी साल पावडर, 1 छोटा चमचा जी काही कलिंगडाची साल पावडर आहे अशा दोन्ही मिक्स करून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये मात्र मी अर्धा चमचा
हळद देखील ॲड करणार आहे। या ठिकाणी फक्त अर्धा चमचा हळद ॲड करायची प्रत्येकी कुंडीनुसार। जास्त हळद जर दिली तर मात्र माती ही कोरडी होऊ शकते। यासाठी आपल्याला हलकं पण बॅलन्स प्रमाणामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तुळसला देणं गरजेचं आहे। हळद ही तुळशीसाठी नॅचरल असं अँटीबायोटिक सारखं काम करत असते, पण अगदी कमी प्रमाणात दिली तरच ती फायदेशीर ठरत असते। सो हा कॉम्बो दिल्याने तुळस मात्र उन्हाळ्यात सुकत नाही, पानं देखील हिरवी आणि फ्रेश राहतात। शिवाय तुळशीची जी काही रूट्स आहेत ती देखील मात्र स्ट्रॉंग राहत असतात। प्लांट देखील हीट स्ट्रेस हा अगदी इझिली सहन करू शकतात। झाडाची ग्रोथ फास्ट होत असते आणि हा कॉम्बो उन्हाळ्यात तुळशीला न्यूट्रिशन प्लस कूलिंग प्लस प्रोटेक्शन या सर्व गोष्टी देत असतो। त्यामुळे अतिशय हीटमध्ये देखील आपली तुळस जी काही आहे ती हेल्दी आणि ग्रीन राहणार आहे। सो हा कॉम्बो आपल्याला मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। सो प्रत्येकी कुंडीनुसार मी अशा प्रकारे कडेने जी काही माती उकरलेली असते, कुठलंही अशा प्रकारचं पावडर फर्टिलायझर देण्यासाठी मात्र माती उकरणं, माती मोकळी करणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काही फर्टिलायझर आहे ते व्यवस्थित मातीमध्ये मिक्स होऊन जातं आणि समप्रमाणात जे काही न्यूट्रिशन आहे ते संपूर्ण झाडाच्या मुळांना व्यवस्थित मिळत असतं। सो अशा प्रकारे ती माती मोकळी केलेली होती आणि त्यामध्ये प्रत्येकी 1 ते 1.5 चमचा एवढ्या प्रमाणामध्ये तयार केलेलं हे कॉम्बो फर्टिलायझर मी तिन्ही कुंड्यांमध्ये घालून घेणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे अगदी निशुल्क 1 रुपयाही खर्च न करता ज्या गोष्टी आपण अगदी इझिली कचऱ्यात टाकून देत असतो त्यापासून मात्र अतिशय पॉवरफुल असं फर्टिलायझर आपल्या झाडांसाठी मात्र घरच्या घरी तयार होत असतं। त्यामुळे आता उन्हाळ्याचा मात्र हा फायदा नक्कीच घ्या की संत्र असो, कलिंगड असो किंवा केळी असो या साली टाकून न देता त्यांना वाळवून त्यांची पावडर तयार करून एअरटाईट कंटेनरमध्ये जर तुम्ही त्याला स्टोअर करून ठेवली तर या पावडर्स ज्या काही सालींची पावडर आहे याचा फायदा तुम्हाला पावसाळ्यात देखील होणार आहे। कारण की पावसाळ्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं लिक्विड फर्टिलायझर देऊ शकत नाही, कारण की ऑलरेडी माती देखील त्यावेळेस ओली असते। सो आता यानंतर आपल्याला ॲलोव्हेरा लिक्विड देखील देऊन घ्यायचं आहे। यासाठी मात्र कोरफडचं पान आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण ॲलोव्हेराच्या पानातील आतील जे काही ट्रान्सपरंट जेल आहे ते आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून त्यामध्ये पुन्हा थोडं पाणी ॲड करून त्याला चांगलं असं ब्लेंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता ॲलोव्हेरा लिक्विड देखील तुळसला देऊन घ्यायचं आहे। यासाठी आपल्याला अगदी कोरफडचं पान घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ॲड करायला स्वच्छ पाणी देखील लागणार आहे। सो आता ॲलोव्हेराच्या पानातील जो काही ट्रान्सपरंट जेल असतो तो मात्र मी मिक्सर जारमध्ये टाकून घेतला होता, त्यात थोडं पाणी ॲड करून घेतलं आणि चांगलं असं ब्लेंड करून घेतलेलं होतं आणि तयार झालेलं लिक्विड हे 2 ते 3 वेळेस गाळून देखील घेतलेलं होतं। सो आता तयार झालेलं हे लिक्विड आपल्याला 2 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याचा तुम्ही तुळशीला स्प्रे देखील करू शकता किंवा मातीत देखील देऊ शकता। पण यासाठी मात्र मी जे काही प्रमाण तयार केलेलं आहे हे 3 तुळसच्या कुंडींसाठी तयार केलेलं आहे। सो यासाठी जेवढं तुम्हाला कोरफडचं पान दाखवलं होतं तेवढं पूर्ण क्वांटिटीमध्ये ते वापरून घेतलेलं आहे आणि आता जवळपास यामध्ये 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये तयार झालेलं हे लिक्विड डायल्यूट करून घेतलेलं आहे। नेहमी कधीही डायरेक्ट जेलचा वापर आपल्याला हा झाडांवर करायचा नाही। आपण जर डायल्यूट न करता डायरेक्ट झाडांवर वापरला तर मात्र त्याने झाडं ही खराब होत असतात। कोरफडमध्ये एन्झाईम्स असतात आणि अमायनो ॲसिड्स देखील असतात। सो झाडाची रूट्स ची जी काही ग्रोथ आहे ती त्याने फास्ट होत असते। शिवाय प्लांटला जे काही रिवाईव्ह करायचं काम असतं ते ॲलोव्हेरा करत असतं। शिवाय पानं टवटवीत आणि हिरवी देखील राहत असतात, पानांची शाईन देखील वाढत असते। तुळसला रोगांपासून प्रोटेक्ट करायचं काम किंवा फंगल इन्फेक्शन तुळसवर जर असेल तर ते देखील कमी करायचं काम हा ॲलोव्हेरा करत असतो। सो तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर तुम्ही डायरेक्ट मातीतही देऊ शकतात आणि या पाण्याचा पूर्णपणे तुळसला स्प्रे देखील करू शकता। सो आता याचा मी दोन्ही प्रकारे या ठिकाणी वापर करून
घेणार आहे आणि याने झाडाला थंडावा देखील मिळणार आहे. सो तयार झालेलं हे ॲलोवेरा लिक्विड तुम्ही इतर झाडांना देखील वापरू शकता. अगदी गुलाब, जास्वंद, मोगरा असो किंवा फळभाज्यांची झाडं असतील, फुलझाडं असतील, सर्वांसाठी मात्र अतिशय नॅचरल असं हे लिक्विड फर्टिलायझर आहे. यानंतर मंडळी, ॲलोवेरा हे खत नाही तर ते प्लांट मेडिसिन प्लस कूलिंग टॉनिक देखील आहे. तुळशीसाठी ॲलोवेरा लिक्विड म्हणजेच उन्हाळ्यातील नॅचरल कूलिंग बूस्टर आहे, जे की प्लांटला स्ट्रेस फ्री ठेवत असतं आणि फ्रेश देखील ठेवत असतं. यासोबतच तुळशीला रिवाईव्ह करायचं काम देखील करत असतं. सो आता या ठिकाणी हा स्प्रे झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं एक काम देखील मी तुळसवर करून घेतलेलं होतं आणि ते म्हणजे कटिंग ऑर प्रुनिंग. माझ्या तुळसवर भरपूर अशा मंजिरी आलेल्या होत्या, तर सर्व मंजिरी मी या ठिकाणी काढून टाकलेल्या आहेत. तुमच्या देखील तुळसवर मंजिरी आलेल्या असतील तर त्या तुम्ही काढून टाका. यामुळे जी काही तुळसची एनर्जी आहे ती देखील सेव्ह होत असते. शिवाय हलकीशी प्रुनिंग देखील करून घ्या. त्यातून पुन्हा जी लांब स्टेम आहे ती देखील कट करा. त्यामुळे त्या ठिकाणी साईडला ब्रांचेस तयार होत असतात आणि आपली जी तुळस आहे ती बुशी होण्यास मदत होत असते. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा जो काही मातीत दिलेला कॉम्बो आहे, त्यासोबतच जे काही लिक्विड देखील दिलेलं आहे, दोन्ही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत आणि यापेक्षा म्हणजे महत्त्वाचं कटिंग प्रुनिंग देखील आहे. सो जवळपास आपण आज तुळशीवर 4 वेगवेगळ्या स्टेप फॉलो केलेल्या आहेत. सो आज आपण पाहिलं की उन्हाळ्यात तुळशीला किंवा तुळस सुकू नये म्हणून एक सिंपल आणि पॉवरफुल असा कॉम्बो कसा वापरायचा. आणि एक गोष्ट मात्र नेहमी यासोबत लक्षात ठेवा की तुळशीला जास्त नाही तर बॅलन्स केअर हवी असते. त्यामुळे हळदीचा असो किंवा केळी साल असो, कलिंगड साल असो, याचा वापर देखील मात्र बेतात करा. तर मंडळी, आजचा हा कॉम्बो मात्र नक्कीच ट्राय करून बघा आणि हा कॉम्बो शिवाय लिक्विड फर्टिलायझर दोन्ही गोष्टी ट्राय केल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला जी काही तुम्ही क्लिप पाहिली होती आणि आत्ता जी क्लिप पाहता, या दोन्हीमधला फरक तुम्ही पाहू शकता. हा फरक तुम्हाला इन्स्टंट देखील तुमच्या तुळसमध्ये नक्कीच मिळणार आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला मात्र कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. आणि हो, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र अशाच हिडन गार्डनिंग टिप्ससाठी मात्र पटकन चॅनलला देखील फॉलो करून घ्या. शिवाय बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ थ्रू तुम्हाला छोट्या छोट्या गार्डनिंगच्या निःशुल्क अशा टिप्स मी वेळोवेळी ज्या शेअर करत असते त्या मात्र तुम्ही मिस करणार नाही. चला तर मग मंडळी, आजचा हा कॉम्बो नक्की ट्राय करा. त्याचा रिझल्ट कसा येतो ते देखील मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.